धर्मामध्ये प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकतो, प्रत्येक माणसाला रोजगार मिळू शकतो, प्रत्येक माणूस शिक्षण करू शकतो, पण हे धर्माचे ठेकेदार त्या पैशांचा योग्य ठिकाणी उपयोग करत नाहीत. सिंधी समाजाने 2 क्विंटल चांदीच्या विटा म्हणजे 200 किलो चांदीच्या विटा 2021 मध्ये राम मंदिरासाठी देणगी म्हणून दिल्या होत्या, ज्याची किंमत आज 700 कोटी म्हणजे 700 करोड रुपये. धर्माच्या ठेकेदारांनी त्या विटा गायब केल्या. त्याचा आतापर्यंत काहीच पुरावा नाही. जे सिंधी समाज जो या हिंदू धर्माशी आपल्या मराठी संस्कृतीशी एकरूप झालाय, एकनिष्ठ झालाय, मराठी संस्कृतीला आपलंसे करण्याचा प्रयत्न करतोय, त्या समाजाच्या देणगीचा या धर्माच्या ठेकेदारांनी त्या सिंधी समाजाच्या देणगीच्या विटा गायब केल्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकतो, प्रत्येक माणसाला रोजगार मिळू शकतो, प्रत्येक माणूस शिक्षण करू शकतो, पण हे धर्माचे ठेकेदार त्या पैशांचा योग्य ठिकाणी उपयोग करत नाही. त्यामुळे आज हिंदू धर्मातले कितीतरी मुलं, कितीतरी संघटना ओस पडू राहिलेत, कितीतरी मुलं बेरोजगार आहेत. आपल्या या हिंदू धर्माच्या ठेकेदारांमुळेच आहेत. कारण हिंदूंकडून श्रद्धा म्हणून मिळालेल्या देणगीचा वापर फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्यामध्ये होतोय. राम मंदिरासाठी कितीतरी कार्यकर्त्यांनी जीवाची आहुती दिली, जीव धोक्यात घातलाय, आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. 1-1 किलोच्या त्या विटा होत्या, 200 किलो वजनाच्या विटा त्या होती, आणि प्रत्येक विटावरती भगवान श्री झुलेलाल यांचा छापा मारलेला होता. त्या सर्व विटा गायब आहेत.